एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक साधा पण स्वप्नांनी भरलेला मुलगा राहत होता. त्याचं आयुष्य खूप कठीण होतं, कारण त्याच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरी काम करून घर चालवायची. पण अर्जुनच्या डोळ्यात मात्र मोठे स्वप्न होते. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. गावातले सगळे लोक त्याला नेहमी सांगायचे की तू काही मोठं करू शकत नाहीस. पण अर्जुन मात्र मनात म्हणायचा, एक दिवस मी सगळ्यांना चुकीचं सिद्ध करेन. तो रोज शाळेनंतर गावाजवळच्या डोंगराजवळ जायचा आणि तिथे बसून स्वतःशीच बोलायचा. स्वतःच्या भविष्याची कल्पना करायचा. एक दिवस त्याला तिथे एक वृद्ध माणूस भेटला. तो खूप शांत आणि गंभीर दिसत होता. त्याने अर्जुनला विचारलं, "तू रोज इथे का येतोस?" अर्जुन म्हणाला, "माझं आयुष्य बदलायचं आहे, पण कसं ते समजत नाही." त्या वृद्धाने हसून सांगितलं, "जर तुला खरंच बदल हवा असेल, तर तुझ्यात जिद्द असायला हवी आणि हार मानायची नाही." त्या दिवसापासून अर्जुनने ठरवलं, की काहीही झालं तरी तो प्रयत्न थांबवणार नाही. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि दिवस-रात्र मेहनत घ्यायला सुरुवात केली. गावातले लोक त्याच्यावर हसायचे, पण त्याने कधीही त्यांचं ऐकलं नाही. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठं वळण आलं. त्याच्या शाळेत एक स्पर्धा आयोजित केली गेली, जिथे विजेत्याला शहरात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार होती. अर्जुनने त्यात भाग घेतला. सुरुवातीला तो घाबरलेला होता, पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. काही दिवसांनी निकाल लागला आणि सगळ्यांच्या आश्चर्याने अर्जुन पहिला आला. त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्यांचा मुलगा आता काहीतरी मोठं करणार होता. अर्जुन शहरात गेला. तिथे सगळं नवीन होतं. मोठी माणसं, मोठ्या इमारती आणि वेगळीच जीवनशैली. सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या. त्याला भाषा नीट समजत नव्हती. लोक त्याच्यावर हसायचे, पण त्याने हार मानली नाही. तो रोज स्वतःला आठवण करून द्यायचा, की मी इथे हार मानण्यासाठी आलो नाही. त्याने हळूहळू सगळं शिकायला सुरुवात केली. अभ्यासात तो पुन्हा पुढे जाऊ लागला. काही वर्षांनी तो एक यशस्वी इंजिनियर बनला. त्याने आपल्या आई-वडिलांसाठी मोठं घर बांधलं. गावातल्या लोकांनी जे त्यांच्यावर हसायचे, तेच आता त्याचा अभिमान बाळगू लागले. पण अर्जुन कधीही आपल्या मूळ गावाला विसरला नाही. त्याने तिथल्या मुलांसाठी एक शाळा उघडली, जेणेकरून इतर मुलांनाही त्याच्यासारखी संधी मिळेल. एक दिवस तो पुन्हा त्या डोंगरावर गेला, जिथे तो लहानपणी बसायचा. त्याला तो वृद्ध माणूस पुन्हा दिसला. अर्जुन त्याच्या पायाशी बसला आणि म्हणाला, "तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो." वृद्ध हसून म्हणाला, "मी काही केलं नाही. सगळं तू स्वतः केलं आहेस. मी फक्त तुला तुझ्यातली ताकद दाखवली." अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला कळलं, की खऱ्या यशाचा मार्ग म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि कधीही हार न मानणं. त्याने ठरवलं, की तो आयुष्यभर इतरांना मदत करेल आणि त्याच्यातही आत्मविश्वास निर्माण करेल. काळ पुढे सरकत गेला. अर्जुनचं नाव मोठ्या लोकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. पण तो आजही तसाच साधा राहिला. त्याच्या मनात अजूनही त्या छोट्या गावाची आणि त्या डोंगराची आठवण होती, जिथून त्याच्या स्वप्नांची सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच तो नेहमी म्हणायचा, "यश म्हणजे फक्त मोठं होणं नाही, तर आपल्या मुळांना विसरू नये, हेच खरं यश आहे." अर्जुनचं आयुष्य आता खूप बदललं होतं, पण त्याच्या मनात अजूनही काहीतरी अपूर्ण असल्याची भावना होती. कारण त्याला वाटायचं, की फक्त स्वतः यशस्वी होणं पुरेसं नाही, तर इतरांचं आयुष्यही बदलायला हवं. म्हणून त्याने आपल्या गावात सुरू केलेल्या शाळेला मोठं करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं, पण काही काळानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण गावातले काही प्रभावशाली लोक त्यांच्या कामाला विरोध करू लागले. त्यांना वाटत होतं, की अर्जुन मोठा झाला आहे आणि आता तो गावावर राज्य करायला येतोय. त्यांनी लोकांच्या मनात गैरसमज पसरवायला सुरुवात केली, की अर्जुन फक्त नाव कमवण्यासाठी हे सगळं करत आहे. त्यामुळे काही लोक त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. अर्जुन खूप निराश झाला, पण त्याने पुन्हा एकदा हार न मानण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवलं,
की तो आपल्या कामातूनच सगळ्यांना उत्तर देईल. त्याने शाळेत नवीन सुविधा सुरू केल्या, गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना आणली आणि स्वतः वेळ काढून त्यांना शिकवू लागला. हळूहळू लोकांना त्याचा खरा हेतू समजू लागला आणि पुन्हा त्याच्यावर विश्वास वाढू लागला. कारण अडचणी इथेच थांबल्या नाहीत. एक दिवस अचानक शाळेवर संकट आलं. कारण निधी कमी पडू लागला आणि शाळा बंद होण्याची वेळ आली. अर्जुन समोर मोठं आव्हान उभं राहिलं. त्याने शहरातील आपल्या ओळखीचा वापर करून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडून नकार मिळत होता. त्या रात्री तो खूप खचला आणि पुन्हा एकदा त्या डोंगरावर गेला, जिथे त्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. तिथे बसून तो विचार करू लागला, की आता काय करायचं? तेव्हाच त्याला पुन्हा तो वृद्ध माणूस दिसला. वृद्धाने विचारलं, "काय एवढा चिंतित आहेस?" अर्जुन म्हणाला, "मी इतकं सगळं केलं, पण आता सगळं संपत चाललं आहे." वृद्ध शांतपणे म्हणाला, "जे खरं असतं ते कधीच संपत नाही. फक्त त्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतात." त्या शब्दांनी अर्जुनला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली. दुसऱ्या दिवशी त्याने एक नवीन योजना तयार केली. त्याने गावातील लोकांना एकत्र केलं आणि त्यांना शाळेचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की ही फक्त माझी शाळा नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्या प्रामाणिकपणामुळे लोकांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी स्वतःहून मदत करायला सुरुवात केली. कोणी पैसे दिले, कोणी काम केलं, कोणी साहित्य आणलं आणि हळूहळू शाळा पुन्हा उभी राहिली. त्या दिवशी अर्जुनला समजलं की एकटा माणूस कितीही मोठा असला तरी खऱ्या बदलासाठी सगळ्यांना सोबत घेणं गरजेचं असतं. काही वर्षांनी ती शाळा एक मोठं शिक्षण संस्थान बनली, जिथून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन बाहेर पडले आणि आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करू लागले. अर्जुन आता फक्त एक यशस्वी माणूस नव्हता, तर एक प्रेरणा बनला होता. लोक त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहू लागले, पण त्याने कधीही आपला साधेपणा सोडला नाही. एक दिवस त्या शाळेत एक छोटा मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, "सर, मला तुमच्यासारखं बनायचं आहे." अर्जुन हसला आणि म्हणाला, "माझ्यासारखं? नाही तर स्वतःसारखं बन आणि कधीही हार मानू नकोस." त्या मुलाच्या डोळ्यात चमक होती आणि अर्जुनला त्यात स्वतःचा भूतकाळ दिसला. त्याला जाणवलं की आता त्याचं खरं काम सुरू झालं आहे. कारण तो फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या स्वप्नासाठीही जगत होता. आणि म्हणूनच तो नेहमी म्हणायचा, "खरं यश तेच जेव्हा तुमच्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य उजळतं." तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.